परीक्षाच झाल्यामुळे मुलांची जशी दखल झाली तशी आमच्या शिक्षकांची झाली. आमचा निकाल तयार व्हायचंच आहे, समजा अजून थोडं बाकी आहे. करून घेऊ आम्ही. आज वेळच नाही मिळाली इतकं. आणि तो प्रोग्राम राज्य शासनाचा होता, जो राज्य लेवलवर परीक्षेचा वेळापत्रक असल्यामुळे त्याच्यात काही बदल करू शकलो नाही. तरी माझ्या सर्व सहकारी चमूने अगदी कमी वेळात निकाल तयार करून आज तो विद्यार्थ्यांना आम्ही वितरित करणार आहोत. आणि तो निकाल थोडा समारंभपूर्वक करावा अशी कल्पना आमच्या वानखेडे सरांची. आणि समारंभपूर्वक करताना जसं ग्रॅज्युएशन सेरेमनी होते, मोठे पदवीदान समारंभ म्हणतो आपण, MBBS किंवा मोठ्या पदाचं, तर आमच्या मुलांना पहिलीचा काय असेल ना त्याला एक प्रकारची एक छोटी पदवी मिळत आहे. तर तो एक थोडा पदवीदान समारंभासारखा करता येईल का? तर मला तुमची कल्पना उत्तम आहे, आपण करायला काही हरकत नाही. आणि आम्ही थोडा छोटे काही प्रयत्न केला, त्याच्या त्या टोप्या बनवून म्हणजे केले तयार. आणि त्यांना जसं आपण डिग्री देतो मोठ्या पदाची, तर आमच्या मुलांच्या लेवलनं त्यांच्यासाठी मोठीच आहे ती डिग्री. तर ते एक समारंभ द्यावा असं आमचं एक थोडीशी इच्छा होती आणि त्या प्रत्यक्षात होत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आपले पाहुणे आपणास मार्गदर्शन करतीलच. आणि थोडं उन्हाचा त्रास आहे, माझी एक विनंती राहील पाहुण्यांना उन्हाचा शाट घेऊन कार्यक्रम आटोपता घ्यायचा प्रयत्न करू आपण. आणि सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या पण शुभेच्छा. आणि एवढे बोलून मी आपले प्रास्ताविक करतो शब्द बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण दिलेल्या सूचनांचे आमचे विद्यार्थी, टीचर, स्टाफ नक्कीच पालन करतील. आणि हा जो आपला कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये तुम्ही जे मॉडेल्स तयार केले, त्या मॉडेल्सचे आपण प्रदर्शनी बनवली आहे. आणि सर्वांच्या असं लक्षात येत आहे की तुम्ही खूप छान मॉडेल्स तयार केलेले आहेत. मला वाटते सर्वांना हे मॉडेल्स आवडले असतील. आवडले का नाही? होतं म्हणाले आवडले ना? पुढच्या वर्षी चांगले 9-10 मजली घर बांधायचे रे. आणि आपला असा लक्ष ठेवायचा, माझा असलीचा घर एवढा झाला पाहिजे. मग तो असलीचा घर कसा होईल रे? तुम्ही चांगले अभ्यास कराल, शिकाल, साहेब बनाल, तेव्हा तुम्ही तुमच्या कमाईने तुमच्या हे मॉडेल्स आहेत. मॉडेल्सचा रूपांतर कसं झाला पाहिजे? स्वतःच झाला पाहिजे. असलीचा घर बनवाल ना, सर्वांनी बनवायचं आहे. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर साहेब यांना, यांनी आमच्या मुलांना मार्गदर्शन पण शुभेच्छा द्याव्या.